अरे राहुल तू आता काय झालं? सगळं ठीक आहे ना? अरे रोहित, मी ज्या मुलीच्या प्रेमामध्ये पडलो होतो का त्या मुलीनं मला धोका दिला. मला काहीच कळाना पुढे जावा म्हणून मी इथं आलो. अरे राहुल तू टेन्शन कशाला घेतो? तुला मित्र आहे ना, चल या आतमध्ये. तू नाही का इथेच बस, मी तुला काहीतरी खायला घेऊन येतो. कोणाला घेऊन आले तुम्ही? हे घर आहे, अनाथ आश्रम नाही. कवा बघा उठलं सुटलं कोणाला घेऊन चालता येतं. जिथून आणलं काय तिथं नेऊन सोडायचं. कल्पना तू हे काय बोलाली? तो माझा असा मित्र आहे, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुखदुःखामध्ये उभा राहतो माझ्यासाठी. आज जर तो नसता ना तर मी आज इथं नसतो. जे काय आहे ना मी फक्त त्याच्यामुळे इथं. तर ऐक, तुला जर याचं काही नसलं करू वाटलं ना तर सगळं मी करतो, पण तू करू नको. जा. पुढे चालला राहुल. हे घर जेवढं माझं आहे ना तेवढं तुझं सुद्धा आहे. हा भैया, ते खरं बोलायला लागले तर जेवढं घर त्यांचं आहे का तेवढं घर तुमचं सुद्धा आहे. चला माझं. आता तुम्ही आमच्यासोबत राहणार आहे आणि काही पण अडचण आली का तर बिनधास्त आम्हाला सांगायचं.